की इथं आपण ना प्रीमिक्स पावडर चांगली मिक्स करून घेतलेली आहे, फेटून घेतलेली आहे. त्याला पहिले 15-20 मिनटं बाहेर काढून ठेवलेलं होतं. ते मेल्ट झाल्यानंतर त्याला चांगलं बिटरनी मिक्स करून घेतली. त्यानंतर आपण एक प्रीमिक्स पावडर 1 किलोचा केक बनवला, त्याच्यामुळे 6 वाट्या घेतल्या. त्याला पाणी टाकून चांगलं मिक्स केलं आणि नंतर हे साखरेचं पाणी इथं भिजून ठेवलेलं आहे. साखरेचं पाणी चांगलं भिजू दिलं, त्याला मिक्स करून घेतलं. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनल आवडल्यावर कमेंटमध्ये कळवा. अजून कसे व्हिडिओ पाहिजे तुम्हाला. हे इथं आपण नाही का ते केकचं बेक बनवायला ठेवलेलं आहे. सिम्पल केक बनवला आहे, घरगुती आहे. कढई आणि हे पातेलं झाकलेले आहे वरतून. आता बेक 35 मिनटं बेक करायला ठेवल्यानंतर केक रेडी झालेला आहे. त्याला आपण दोऱ्याने कट केलेलं आहे 3 लेअरमध्ये. 3 लेअरमध्ये कट करून आपण मस्त सगळे 3 लेअर्स सेम आले पाहिजे त्या पद्धतीने कट केलेलं आहे. तीन लेअर कट केल्यानंतर आपण त्याला चांगलं खाली एक हार्डबोर्ड घेतला. हार्डबोर्डवर क्रीम चांगली फैलून घेतली, असं पसरून घेतली. त्याच्यानंतर ते पसरल्यानंतर मधला लेअर जो आहे, मधला लेअर आपण खाली सगळ्याच्या खाली ठेवला. ते ठेवल्यानंतर आपण त्याच्यावर मस्तपैकी साखरेचं पाणी चांगलं असं सगळीकडं चौकडून पसरून घेतलेले साखरेचं पाणी. साखरेचं पाणी थोडं बी असं म्हणजे राहिलं नाही पाहिजे तसं साखरेचं पाणी आपण टाकून घेऊ त्याच्यावर. साखरेचं पाणी टाकणं झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण त्याच्यावरून सनविप क्रीम टाकणार आहे. सनविप क्रीम एवढी नाही टाकायची जेवढी समजा जास्त पाहिजेत आपण, म्हणजे आपल्याला जेवढं टेस्ट लागेल तेवढंच. आपण कसं घरगुती केक आहे, बाहेरच्या केकला कसं क्रीम जास्त राहते, त्याच्यामुळे आपण थोडं कमी टाकू. त्याच्यामुळं थोडी थोडी क्रीम लावायची आता त्याला. आता जसं पाहू शकता तुम्ही सनविप क्रीम लावून घेतली. आणि हे आहे बटरस्कॉच पायनॅपलचं हे क्रश आहे, पायनॅपल क्रश त्याच्यावरून टाकायचं. सगळीकडून क्रश टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. आपल्या टेस्टनुसार आपण जास्त नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं, जे आपल्याला जसं आवडतं तसं त्यानुसार. आता मुलांना कसं कधी कोणाला कमी आवडतं. ह्याच्यामध्ये खूप सारे फ्लेवर आहेत, बटरस्कॉच, पायनॅपल, ब्ल्यूबेरी, ब्लॅकबेरी. आपल्याला जे पाहिजे तसं आपण टाकू शकतो. फक्त चॉकलेट केकला थोडं वेगळं लागतं. त्याच्यानंतर त्या नाईफला आपण चांगलं चौकडून असं फिरून घ्यायचं, प्लेन करून घ्यायचं त्याला. आता त्याच्यावरतून नंतर नाही का थोडीशी अशी आपली ही चेरी टाकायची. ही पहा चेरी, चोको चिप्स, बटरस्कॉच चिप्स, असं काही पण आपण त्याच्यावरून टाकू शकतो. ते टाकल्यानंतर हे पहा व्यवस्थित असं सगळीकडून असं झालं पाहिजे. आणि हे बघा असं पूर्ण म्हणजे पसरून घेतलं. त्याच्यानंतर आता वरून चोको चिप्स टाकते मी बटरस्कॉचचे. आता तुम्हाला जर समजा माझ्या चॅनलमध्ये अजून काही बदल पाहिजे असले किंवा दुसरे काही कॉमेडी व्हिडिओ, असे घरगुती व्हिडिओ, कमेंट करून नक्की कळवा. आमच्या सगळे फॅमिलीबरोबरचे ह्याच्या व्हिडिओ वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या ह्याच्यामध्ये. आता सध्या पहिला व्हिडिओ, आता 2-3च व्हिडिओ बनवलेले आहेत, एवढी काही माहिती नाही व्हिडिओ कसा टाकायचा. हे बघा पूर्ण केक असं पूर्ण 3 लेअरमध्ये असं पूर्ण हे करून टाकून पूर्ण केक हे करून टाकला. आणि वरतून आपल्याला कसं आता जे कलर पाहिजे ते कलर आपण टाकून दिला. एका पातेल्यामध्ये मिक्स केलं ते कलर टाकून क्रीम, आणि ते वरतून असं लावून घेतलं. पाठीमागे पाहू शकता तुम्ही. आणि पूर्ण असं एक साईडला क्रीम लावून घेतली दोन्ही सगळीकडून. आणि 3च लेअरमध्ये आपण केक बनवलेला आहे ते. त्याच्यानंतर आपण असे क्रीम चौकडून लावल्यानंतर त्याला चांगलं असं लेवल बनवून घ्यायची. कारण की केक कसा राहतो, एकदम लेवलमध्ये बनला तर छान दिसतो, नाहीतर मग ते असं थोडंसं हे दिसायला लागतं. त्याच्यासाठी मग पूर्ण असं केक चांगला असं हे झालं पाहिजे लेअरमध्ये. वरतून असं पूर्ण नाईफ फिरून घ्यायची त्याला. नाईफ फिरवल्यानंतर वरची जो समजा एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून घ्यायचा. आणि साईडला राहिलेली क्रीम तशी ठेवायची.
आणि त्याच्यानंतर ते जास्त झालं. आता हे जिथं जिथं बाकी आहे किंवा मधलं बेग दिसत असेल त्या जागेवर आपण नाही का हे लावून घेऊ, क्रीम लावून घेऊ. क्रीम लावल्यानंतर पूर्ण असं प्लेन करायचं त्याला. नंतर स्क्रॅपर असतं, स्क्रॅपरने पण प्लेन करून घ्यायचं. लाल कलर स्क्रॅपर किंवा पांढरा राहतो, सगळ्या अलग अलग डिझाईनचे स्क्रॅपर राहतात. त्या स्क्रॅपरने पूर्ण असं फिरून घ्यायचं त्याला. तर वरतून न्यूट्रल जेल आणि थोडं कलर आणि 3 चम्मच पाणी टाकून ते चांगलं मिक्स करून घेतलं आणि वरून प्लेन करून घेतलं. त्याच्यानंतर साईडला एक पायपिंग बॅग घेतली. पायपिंग बॅगमध्ये क्रीम लावली आणि एक नोझल घेतलं, रोजचं नोझल. त्याने डिझाईन तयार करून घेतली आणि जे समजा आपलं स्प्रिंकल असतात ते साईडने लावून घेतले. कारण की आता कसं आपलं जास्त म्हणजे डिझाईन वगैरे काही नाही बनवायचं. डिझाईनचे वगैरे डॉल केक वगैरे आपण नंतर बनवू. हे आता साधा आणि सिंपल केक आमचा रेडी आहे. आवडल्यास नक्की लाईक